शुभं करोति। डिनर टाइम, चला डायनिंग टेबलवर जेवायला. दोघांनी लवकर तयार व्हा. सगळ्यांच्या शिव्या खायला. किमया, नको आग्रह करूस. मागच्या वेळेला असंच तू जबरदस्ती आम्हाला नेलं होतंस आणि दादा जेवणावरून उठून निघून गेला होतास. आता आपल्याला उठवतील ते. आणि एक सांगू का किमया, आता आणखीन अपमान सहन करण्याची शक्ती राहिली नाही माझ्यात. विवेक काका, वृषाली काकू, मी तुम्हाला दोघांनाही रिक्वेस्ट करायला आले. अण्णा उद्या बाहेरगावी जात आहे. माझी इच्छा आहे की त्यांनी जाताना हसत खेळतं घर पाहावं. नाहीतर मग बाहेरगावी त्यांना घरचीच चिंता लागून राहील आणि त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल. प्लीज एक दिवस आपण एकत्र जेवूया. पण दादा, त्याचं काय? तो तयार होईल का? असं काही खूप दिवसांनी एकत्र जेवायला बसले ना. फक्त मोहित बाबांची कमी आहे. अजून 2 जणांची कमी आहे, अलका आत्या आणि श्रीपत काका. वाव नेहा, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी शहाणपणाचं बोललीस तू. ताबडतोब फोन करतो त्यांना. श्रीपतराव आणि अलका येणार असतील तर आम्ही इथे थांबणार नाही. हो शशांक, त्या माणसाबरोबर आम्हाला जेवायचं नाहीये. हे म्हणजे तू मला मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो. जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोलावं माणसानी. म्हणे इथे थांबणार नाही. इतर वेळी त्यांना आपल्या खोलीत बोलून चहाड्या बरं सांगत बसता. श्रीपत भाऊजींना चहाड्या? आता उगाच आपण त्या गावचेच नसल्यासारखं दाखवू नका. मोहितला अधिकाराने एक शब्द काय बोलले तर तेच पकडून कागाळ्या करत सुटलात तुम्ही. काहीही काय बोलताय वहिनी? आणि आम्हाला गरजच नाही कोणाच्या कागाळ्या करत बसायची. सगळ्या जगाला माहितीये तुम्हा नवरा बायकोंचा स्वभाव काय येते. एकाने ओरडायचं आणि दुसऱ्यानी खोटं खोटं जवळ घ्यायचं. अण्णा घरी असले काय किंवा बाहेर असले काय, त्यांच्या समोर हे खोटं नाटचित्र उभं करण्याची किमयाची कल्पना मूर्खपणाची आहे. अगं प्राची, परिस्थिती बघ ना जरा काय आहे. किमया घरातला एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. काय नाही, टीवाय मध्ये ड्रॉप घेतलेल्या माणसाकडून प्रश्न उत्तराची उदाहरणं ऐकली ना म्हणून हसू आलं. नाही, म्हणून नाही हसू येते तुला. हे जे काय घडतंय ना घरात त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटतायत तुला. किमयाने काहीही केलं तरी बोलायची संधी हवीच असते तुला. शशांक, ती तुझी वहिनी आहे, कसं बोलतोयस तू? कारण तिची लायकीच. शशांक, यापुढे एकत्र जेवण म्हणजे विष आहे, विष माझ्यासाठी. आम्हाला काही हौस नाही जेवताना तुमचं तोंड बघायची. आम्हालाही एकत्र राहतोय म्हणून नाईलाजाने तुमचं तोंड पाहावं लागतंय. मग एकत्र राहण्याचा अट्टहास कशाला? त्यापेक्षा हे घर विकून टाका आणि स्वतंत्र राहा प्रत्येकाने, जे सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुझे तर नक्कीच होतील. झालं बोलून? मग काय निर्णय लागला? नाही, तुम्ही निर्णयापर्यंत यायचीच वाट बघत होतो मी. काय ठरवलंत? घर विकायचं? इतर गोष्टींवर जरी तुमचं भांडण असलं तरी घर विकायचं या एका गोष्टीवर तुम्हा सगळ्यांचं एकमत आहे. हे बरं आहे. पण जे तुमचं नाहीच त्याविषयी कसं काय ठरवलं तुम्ही? पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, हे घर केशव त्र्यंबक महाजनांचं आहे. इतका वेळ तुमच्या मनाचे बंध किती सडलेत हे जाणून घेण्यासाठी तिथे उभा राहून ऐकत होतो. स्वतंत्र राहायचं असेल तर राहा, पण स्वतःच्या हिमतीवर. एकोप्यानं जेवण करता आणि खाता येत नसेल ना तर याच घरात वेगवेगळ्या चुली मांडा.